मागच्या भागात आपण श्री जाळीचा देव या मंदिराबद्दल जाणून घेतलं होतं. ह्या भागात आपण मंदिराबद्दलची आख्यायिका जाणून घेणार आहोत. जाळीचा देव हे महानुभव पंथातील भाविकांसाठी अत्यंत महत्वाचं धार्मिक ठिकाण आहे. महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी 12व्या शतकात महाराष्ट्र भ्रमण करत होते. गंगा तीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, चांगदेव, हरताळ येथे आले. हरताळ येथून स्वामी औरंगाबाद येथे आले. येथून वालसावंगी जाताना पर्वताच्या या घनदाट अरण्यात जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी ते थांबले. त्या ठिकाणी त्यांना 2 वाघिणीचे पिल्ले दिसले. त्यांनी त्या पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना प्रेमानं कुरवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्या ठिकाणी आली व गर्जना करू लागली. स्वामींनी तिच्याकडे कृपा कटाक्ष टाकताच ती पाळीव मांजरासारखी स्वामीकडे पाहून शेपटी हलवू लागली. ही लीळा वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली. म्हणून या तीर्थक्षेत्राला जाळीचा देव असं नाव पडलं. जाळीचा देव तीर्थक्षेत्र डोंगराच्या पायथ्यावर असून हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात बसलेला तीर्थक्षेत्र आणि थंड हवेचं ठिकाण म्हणूनही हे क्षेत्र ओळखलं जातं.